नमस्कार, स्मिताज कॉर्नरमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण अद्रकची सुपारी किंवा आल्याची सुपारी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अद्रक खाल्ल्यामुळे आपले पचन सुधारते, मळमळ कमी होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, जळजळ कमी करण्यासाठी अद्रक खूप मदत करतं। त्याचबरोबर आपल्या बऱ्याच वेदना कमी करण्यासाठी देखील अद्रक आपल्याला फायदा करते। सर्दी, खोकला, थंडीच्या दिवसात अद्रक हमखास आपण आपल्या आहारामध्ये घेत असतो। याच्या अगोदर देखील अद्रकच्या वड्या कशा बनवायच्या याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, त्याला तुम्ही छान प्रतिसाद दिलात, त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। तुमच्या अशाच प्रतिसादामुळे आणि सपोर्टमुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन मिळत असतं। आज आपण अद्रकची सुपारी बनवत आहोत। काही ठिकाणी याला आलं म्हटलं जातं, पण आमच्या इकडं आम्ही याला अद्रकच म्हणतो। कारण मागच्या व्हिडिओमध्ये बरेच जणांनी कमेंट केली की याला अद्रक म्हणत नाहीत किंवा आलं म्हणतात, अद्रक हिंदी शब्द आहे वगैरे। पण ठीक आहे, आपण जो दैनंदिन आपल्या जीवनामध्ये किंवा व्यवहारामध्ये जो शब्द वापरतो तोच आम्ही वापरतो, अद्रकच म्हणतो। तर अद्रक छान स्वच्छ धुवून मी त्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्याचे बारीक काप आता आपण करून घेणार आहोत। तर तुम्हाला जशा आकाराची किंवा जशी पाहिजे तशी तुम्ही सुपारी बनवण्यासाठी अद्रक कट करून घेऊ शकता। किसून घेतलं तरी चालेल किंवा चिप्सच्या खिसणीने आपण त्याचे पातळ काप करून घेतले तरी चालतील। तर मी अशा पद्धतीने याचे बारीक बारीक तुकडे करून घेत आहे। स्मिताज कॉर्नरवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेले बेल आयकन प्रेस करून ऑल बटनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। स्मिताज कॉर्नरमध्ये अशाच साध्या, सोप्या आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि तुमच्या आरोग्याला त्याचा फायदा होईल अशा औषधी रेसिपी देखील मी तुमच्यासोबत शेअर करत असते। तर सर्व अद्रकचे तुकडे करून झालेले आहेत, त्याला एका भांड्यात काढून घेतलं। त्याच्यामध्ये काळं मीठ, जिरे आणि ओव्याची पावडर, साधं मीठ आणि थोडासा ओवा चोळून आपण याच्यामध्ये टाकला। त्याच्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस आपण घालणार आहोत आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर ह्याच्यामध्ये घातलेले काळं मीठ, ओवा, जिरे हे देखील आपल्या पचन सुधारण्यास मदत करते। गॅस होत असेल तर ते देखील कमी करण्यासाठी मदत करते। शरीरातील पाणी संतुलित ठेवण्यासाठी मदत करते। त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवण्यास मदत करते। तर हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण एक 7 ते 8 तास ह्याला झाकून ठेवलं होतं। जर तुम्ही रात्री बनवला असाल तर रात्रभर ठेवा, सकाळी बनवलात तर तुम्ही दिवसभर असंच ह्याला झाकून ठेवायचं। आणि बघू शकताय झाकून 7 ते 8 तास ठेवल्यानंतर त्याचा रंग बदलतो आणि सगळे अर्क त्याच्यामध्ये अद्रकमध्ये उतरले जातात। तर त्याच्यानंतर आपण असं याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि कडकडीत उन्हामध्ये याला आपण वाळवून घेणार आहोत। तर चांगल्या उन्हामध्ये आपण ही सुपारी वाळवून घ्यायची आहे। तर रोज जेवण झाल्यानंतर तुम्ही ह्या सुपारीचा एक तुकडा खाल्ल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांवरती समाधान मिळणार आहे। तुम्हाला काही खाल्ल्यानंतर जर जळजळ होत असेल तर ती जळजळ कमी होईल। तुम्हाला कफचा त्रास असेल तर ते कमी होण्यास मदत होईल। त्याचबरोबर तुमचं जर पचन व्यवस्थित होत नसेल, पोटात गॅस होत असतील तर त्याच्यावरती देखील तुम्हाला ही सुपारी मदत करणार आहे। तर तुम्ही नक्कीच ही सुपारी बनवून बघा आणि फायदा झाल्यास मला नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला व मला कमेंट करायला तुम्ही विसरू नका। तुमच्या कमेंटमुळं आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन मिळतं। आणि तुम्हाला एक प्रश्न आहे की आरोग्यनीती टीमसोबत तुम्हाला लाईव्ह गप्पा मारायला आवडतील का? मला नक्कीच कमेंट करून सांगा। परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मनापासून धन्यवाद।